दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईने सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिला, गृहिणी, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास लांब रांगेत उभं राहावं लागत आहे. तरीही गॅस मिळत नाही. त्याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे तलाठी कार्यालय येथे चूल मांडो आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. गॅस पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. गॅस पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. गॅस पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. दरम्यान व्यावसायिक व घरगुती गॅस सुलभ रीतीने ग्राहकांना मिळावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून यापुढे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील आंदोलकांनी दिलाय. युद्धामुळे गॅस सिलेंडरची खूप टंचाई होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या गृहिणींचं बजेट कोलमडून गेलेलं आहे. त्यातल्या त्यात व्यावसायिक सिलेंडरचे दरही लग्नाला भिडत आहे. त्यामुळे बाहेर जाऊनही गृहिणी काही खाऊ शकत नाही. घरात चुलीशिवाय पर्याय राहिलेला नाही, कारण गॅसची बुकिंग 25 दिवसानंतर होते आणि सिलेंडर 45 दिवसानंतर मिळतं. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणीला खूप त्रास होतोय आणि याचे वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पदोपदी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यातच त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे की चूल मांडो आंदोलन, त्याच्यात आम्ही सहभागी होत आहे. याचा नक्कीच शासनाला कुठेतरी फरक जाणीव व्हावी म्हणून हे आंदोलन करण्यात आलेले आहे. आणि सामान्य गृहिणी म्हणून मी मनमाडकरांच्या सर्व गृहिणींतर्फे सर्व शासनाला हे सांगत आहे की सिलेंडर नसले तर गृहिणी काय करू शकते. इथून मागच्या काळामध्ये चुलीकडून गॅसकडे नेलं आणि आता गॅसकडून परत चुलीकडे आणलं. गृहिणी याच्यात काय केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसामान्याच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं केलं आहे. हे जे जागतिक वातावरण निर्माण झालं, युद्धाच्या वातावरणामुळे सामान्य जनतेला गॅसच्या पुरवठ्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे. गॅस सिलेंडर मिळण्यासाठी जो विलंब होत आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे जे रेट वाढवले आहे त्याच्यामुळे जनसामान्यांना मोठा आर्थिक त्याचबरोबर भुर्दंड या ठिकाणी भोगावा लागत आहे. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या. रुपाली केदारे, दक्ष न्यूज, मनमाड.